नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आठवणमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांची माफी मागते आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या पाहुण्यांचीही मी मनापासून माफी मागते. त्याचं कारण असं आहे की हा व्हिडिओ घेऊन बराच काळ लोटलेला आहे आणि आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकलेलो नाही. काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे आम्ही हा व्हिडिओ प्रसारित करू शकलो नाही. मंडळी, आजच्या आपल्या पाहुण्या आगळ्या वेगळ्या आहेत. त्याचं कारण असं आहे की ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणू, ज्याला आपण श्रद्धा म्हणू, ज्याला आपण भूत म्हणू, करणी, विषयच वेगळा आहे. मंडळी, श्रद्धेला जेव्हा नमस्कार करतो तेव्हा त्या देवाला देव पण पावतं. ह्या सगळं काय आहे? एनर्जीज आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ह्या ज्या एनर्जीज असतात, ह्या एनर्जीज जेव्हा आपल्याला खेचतात किंवा त्या एनर्जीजचा आपल्याला जेव्हा अनुभव होतो तेव्हा आपण म्हणतो काहीतरी आहे. मग ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. जेव्हा त्यातनं आपण स्वतः जातो, स्वतःला अनुभव येतो, तेव्हाच आपण त्याची इतरांना अनुभव सांगू शकतो. पण हे फक्त अनुभव रूपीच आहे, कारण सांगितल्यावरती प्रत्येक जण त्याच्यावर विश्वासच ठेवेल असं नाही. आणि म्हणूनच आजचा जो आपला एपिसोड आहे हा सगळ्यांनी बघावा, सगळ्यांनी त्याचं आकलन करावं आणि स्वतः ठरवावं बरोबर का चूक. कारण मी आस्तिक आहे आणि मी आस्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास आहे, माझा त्या पॉझिटिव्ह एनर्जीजवर विश्वास आहे. तर याचा अर्थ असा नाही की मी सगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवेल. आज आपण सायंटिफिकल दुनियेत राहतो आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक गोष्टीला एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन हवं असतं. ते एक्सप्लेनेशन जर नाही मिळालं तर आपण ती गोष्ट मान्य करत नाही. आणि म्हणूनच आजच्या आपल्या पाहुण्या जेव्हा काही त्यांचा प्रवास सांगतायत, प्रवास खडतर आहे त्यांचा, पण ह्या खडतर प्रवासानंतर त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या घरी देवी आली. देवी आली. आता मी याच्यापेक्षा जास्त काही सांगत नाही, प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकूयात. परंतु ह्या प्रवासानंतर तुम्हीच ठरवायचंय आजच्या आपल्या पाहुण्यांचा जे काही मनोगत आहे किंवा जो काही प्रवास आहे, बरोबर की चूक. कारण तुमची आस्था कुठपर्यंत तुम्हाला नेतीये हे तुम्हीच समजू शकाल. तुमचा विश्वास तुम्हाला ते बरोबर आहे का चूक आहे हे सांगेल. आणि म्हणूनच चूक बरोबर तुम्ही ठरवायचे. देवीला माझा नमस्कार आहे, त्यांच्या श्रद्धेलाही माझा नमस्कार आहे. पण बाकी गोष्टींवरती खरंच माझा स्वतःचा विश्वास नाहीये आणि म्हणूनच मंडळी मी तुमच्यावरती सोडलंय. पूर्ण एपिसोड तुम्ही बघावा आणि त्यानंतर ठरवावं की हे चूक की बरोबर. कारण चूक बरोबरचं मी समर्थन करत नाहीये. चला मंडळी, भेटूयात आजच्या आपल्या पाहुण्यांना, म्हणजेच विमल धोत्रे यांना. त्या धायरीमध्ये अंबाईदरा इथे राहतात. त्यांचं तिथे एक छोटंसं देवीचं ठाणं आहे आणि बरीच लांबून लांबून लोक त्यांच्यापर्यंत जातात. त्यांचा एक दरबार भरतो थोडक्यात आणि त्यांचे बऱ्याच लोकांना अनुभवही आहेत असं त्या सांगतात. आणि म्हणूनच मंडळी, ते अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलेत त्यांना नक्कीच त्याची माहिती आणि प्रचिती असेल. ज्यांनी ते घेतले नाहीत त्यांना त्याची प्रचिती नाही. मी जसं मगाशी म्हटलं की अनुभव घ्यावे लागतात, त्यामुळे अनुभव आल्यावरच सत्यता कळते. मंडळी, आजचा हा प्रवास तुम्ही बघावा आणि तुम्हीच ठरवावं खरं की खोटं. आठवण त्या कार्यक्रमाने मला बोलायची, माझ्या परिस्थितीची संधी बोलायला दिली, त्यामुळं मी तुमचे सगळ्यांचे आभारी आहे. विमल सोपान धोत्रे, विमल दत्तू शेजवळ, माझं माहेर जातेड, मोठ्या शेजारी माझं माहेर. तर माझ्या माहेरची परिस्थिती अशी की आम्ही 5 भावंडो. मी 5 भावंडातून मी 4 नंबर. मी काहीतरी 10 वर्षाची होते. बारका भाऊ 6 वर्षाचा, असं 6 वर्षाचा माझ्या पाठचा भाऊ. तर आमची आई वारल्यानंतर आमची घरातली एवढी परिस्थिती बेकार की वडील, आम्ही 5 भावंड,
तर आम्हाला जेवायला घालायला किंवा स्वयंपाक करायला कुणी घरात माणूस मोठं असं बाया माणूस नाही. त्यामुळं सगळी जबाबदारी अशी बाई म्हणून किंवा घरातली एक व्यक्ती म्हणून माझ्यावर ती जबाबदारी पडली. पडल्यानंतर कुठलाही स्वयंपाक पाणी करणं हे काही येत नव्हतं. आई आजारी असल्यानंतर आई वारल्यावर ही परिस्थिती आली. मग पहिल्या मी माती मळून भाकरी करायला शिकले. माती मळून भाकरी करायला शिकले. नंतर पीठ मळून भाकरी करायला शिकले. पीठ मळून भाकरी करायला शिकल्यानंतर असं करीत करीत 5 भावंडा मी. मग थोड्या वर्षांनी एक 14-15 वर्षांनी माझं लग्न झालं. 2 भावांची झाली. ते मुंबईला गेले राहायला. मग आम्ही 3-4 जण घरी राहिलो. बहिणीचं लग्न झालं. ती तिच्या नांदायला घरी गेली. मग माझं लग्न 16 वर्षांनी झालं. मग मी सासरे आले. सासरे आल्यानंतर सासरकडची परिस्थिती, माहेरकडची बी परिस्थिती. तर सासरकडून नांदून सणावाराला माहेरचं कुणी न्यायला आलं की जायचं. तर पिशवी नांदून गेल्यावर माहेरात पिशवी पहिली घरात ठेवायची. हातपाय धुवायचं. जे काय वडिलांनी काय जेवाय केलं असेल पहिलं ते खायचं. शिळ्या पाण्यात घर चूल सारवायचं. नंतर पाण्याची खेप आणायची नदीहून जाऊन. पाण्याची खेप आणल्यानंतर मग चूल पेटवायची. मग पुरणपोळी करायची आणि मग भावंडांना खाऊ घालायचं. तिथून मग 4-2 दिवस राहायचं. परत आपल्या घरी यायचं. आणि सासर गरिबी जेमतेम परिस्थिती, जेमतेम म्हणजे परिस्थितीच होती. तिथं बी 5 नंदा आणि एक दीर, आम्ही म्हणजे 2 भाव, आम्ही 2 जावा, अशी कुटुंब आमचं. तर नंतर 1 वर्षभर गावाला राहिलो आणि 1 वर्षानंतर मी पुण्याला आले. पुण्याला आल्यावर 1 वर्ष पुण्यात राहिले. तोपर्यंत एक मला मुलगी झाली. मुलगी झाल्यावर मला वेगळी ठेवली. वेगळी ठेवल्याच्या नंतर पुण्याला आलो राहायला. पुण्याला आल्यानंतर मग वर्षभर पुण्यात राहिलो. आम्ही एकत्रच कुटुंब. आम्ही 2 भाव, हे 2 भाव, आम्ही 2 जावा. मग मला 3 मुलं झाली. त्या जावाला 3 मुलं. आम्ही असं 1 वर्षभर राहिलो. मग 1 वर्षाने मला वेगळी ठेवल्यानंतर माझ्या संसाराला सुरुवात खरी झाली. ती पोता हातरायला आणि शालू अंगावर घेतला. 3 महिन्याची मुलगी. 3 महिन्याची मुलगी आणि 6 फरशाचं घर माझं आणि 2 पत्र्याचं, कडनी रिफाड, अशी परिस्थिती. तर सकाळी उठून काय करायचं? सकाळी उठून काय करायचं तर इतका विचार आला की सकाळी उठून म्हणजे कशी सुरुवात करायची संसाराला, का खाण्यापिण्याला, का काय सुरुवात करायची म्हणून शांत उठून बसलं. मग 3 डबडी आणली शेजारच्या बायकून 1-1 किलोची. वखारीतून जरा लाकडं आणली आणि मग ती चूल पेटवली. शेजारच्या बायकून पातेलं आणलं. सरकारी नळावून पाणी भरून आणलं. ते पाणी तापवलं. मुलीला आंघोळ घातली. मालकानी मी सरकारी नळावर जाऊन गार पाण्याने आंघोळ्या करून आलो. आणि मग आता काय करायचं? मग दारावर 2.5 रुपयाची 2 पातेली घेतली. मग त्यात भात घालायचा. पातेल्यातला भात कागदावर काढून ठेवायचा. कागदावर काढून ठेवल्यानंतर त्यातच काहीतरी भाजी करायची. नंतर मग मालकांनी काय केलं, कारखान्यातून भांड्याच्या जर्मलच्या 3 पितळ्या आणल्या. 3 पितळ्या आणल्या. 1 जर्मलचा हांडा आणला. 1 जर्मलचं 2 गल्लास आणलं. 1 तांबे आणला. मग आमची अशी सुरुवात केली. मग एका मैत्रिणीने जुना इष्टो दिला. मग माझ्या बहिणीच्या सासूनी कुठं बादली, कुठं राखेलला बाटली, कुठं जर्मलचा ह्याचा पत्र्याचा 1 डबा दळणाला दिला. मग अशी सुरुवात केली संसाराची. मग तसं संसाराला सुरुवात केल्यानंतर करता 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 3 मुलं मला झाली. मुलं आता लहान असल्यामुळं मग काय काम करायचं? मालक भांड्याच्या कारखान्यात कामाला जायचं. तेवढ्या 300-400 रुपये पगारात भागायचं नाही. 200 रुपये स्टॅटला पगार होता मालकांना. 200 रुपये पगार. आता 200 रुपयात 3 माणसांचं कसं भागायचं? मग झालं असं करता करता शेजारी पाजारी कुणाच्या बसल्या बसल्या गोधड्या शिव, कुणाची फळीची भांडी घास, तर कुणाचं घर जर पडलेलं असेल तर भिंती सारवून द्यायच्या, लिपून द्यायच्या. हे असं काम करता करता मग माझी 3 मुलं 10 वर्षात 3 मुलं जरा मोठी झाली. तर मुलं मोठी झाल्यानंतर मग 2 मुलांनी स्वारगेटला शाळेत जायचे. शाळेतून येऊन स्वारगेटला जाऊन पेपर घेऊन स्वारगेटला पेपर विकायचे. पेपर विकायचे. मे महिन्यातल्या सुट्टीत सारसबागेत जाऊन गाजरा विकायचे.
पोरं गाजरा विकायचे, पेपर विकायचे, मग त्याच पैशात 1 किलो गहू आणायचे. इतकी परिस्थिती की त्या परिस्थितीला म्हणजे असं सामोरं जावं का नाही जावं इतकं म्हणजे असं मन सतत असं दुःखाने नुसतं असं भरून यायचं की माझी पोरं लोक रस्त्याला म्हणजे सोडायला जातात शाळेतनी, आणि मी इतकी लहान पोरं असून सुद्धा यांना पेपर विकायला लावते, ह्यांना गजरे विकायला लावते. ह्यांचा सायकलला पाय पुरत नाही. नांदेड पाट्यावर माझा मोठा मुलगा गणेश म्हणून नांदेड पाट्यावर हॉटेलमध्ये कबड्या धुवा यायचा. अशी परिस्थिती मात करीत 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 पुढं गेल्यानंतर मग मी केळीची गाडी लावली. नवरे मालकांच्या पगारात काय भागाना असं नाही का, पगार कमी पडायचा, त्यात आमच्या मागं दवाखाना लागला. मग इतकंच आजारपण लागलं की 18 वर्ष मी तो आजार काढीत राहिले मुलांचा. 3 वेळा असं वाटलं जीव द्यावं. 3 वेळा कॅनेलला गेले, 3 वेळा कॅनेलहून परत आले. मुलं आठवायची परत यायची, मुलं आठवायचे परत यायचे. मग नाही जीव दिला. त्याच्यानंतर मग दवाखाना करीत करीत 18 वर्ष दवाखाना केला. 18 वर्ष दवाखाना करून बी काय फरक नाही. मी आजारी, मुलं आजारी, मालक आजारी. मग काय करायचं, घरी एवढीस ह्या परिस्थितीत हा म्हणता दिवस निघून चालले. मग मुलगी 17 वर्षाची झाली. मग मुलीचं म्हणलं आता बाबा आपलं वेळेतच लग्न करावं, परिस्थितीत आपली कायमची राहणार आहे, कवा आपण पैशावाला होणार आहे, कवा सुधारणार आहे नाही का, तर लग्न करावं म्हणून मुलीचं लग्न ठरवलं. लोक तुम्ही आम्ही मला सारखे म्हणायची, अगं नको निसताच दवाखाना करू, काहीतरी कुठं देवाधर्माचं बघ, अगं कुठंतरी देवाधर्माचं बघ. मग लोकांचं ऐकून इकडं तिकडं मी जरा देवाचं बघायला लागले. तर मला त्याच्यावर बी विश्वास नाही, देवावर विश्वास नाही. मग एका गुरुजींक गेले. मग गुरुजींक बघितलं तर गुरुजींनी सांगितलं की तुमच्यावर देवीचा कोप झालाय आणि करणीची बाधा आहे. मग तरी माझा विश्वास नाही. मग काहीतरी म्हणते देवाचं बघा. मग देवाचं बघायला सुरुवात केली. मग बघता बघता जेजुरीचा आम्हाला खंडोबा, मग आमच्या लग्नाचं जागरण गोंधळ राहिलं होतं. मग ते म्हटले गोंधळाची तुम्हाला अडचण येते, गोंधळ घालायला लागल, देवीचं काय करायला लागल. मग असं करता करता 500च्या वरती आडमाळ गाव आहे. तर इष्टीनी स्वारगेटहून 500 पर्यंत जायला 2 तास इष्टीला, 2 तास इष्टीला आणि 7 तास चालायचं. 7 तासांनी ते मंदिर यायचं. मग 7 तासांनी ते मंदिर दिसलं की मग त्या मंदिरात ते बघत असायचे. मग त्यांच्याकडे बघायचे. मग 10 वर्ष अशा मी खेपा घातल्या तिथं. 10 वर्षात मला थोडा फरक पडायचा, थोडा परत त्रास व्हायचा, थोडा फरक पडायचा, थोडा त्रास व्हायचा. मग माझ्या अंगात काय येते हे काहीच कळायचं नाही. मसुबाच्या मंदिरात गेले की माझ्या अंगात वारं यायचं, मसुबाच म्हणायचं. मारुतीच्या देवळात गेलं त्या अंगात यायचं, मी मारुतीच आहे म्हणायचं. गणपतीच्या मंदिरात गेलं तिथं अंगात यायचं, गणपतीच आहे म्हणायचं. मग असा विश्वास कुठं ठेवायचा, असं मन नुसतं चलबिचल व्हायचं. मग हे 10 वर्ष असं हे 18 वर्ष चाललंच होतं. मग शेवटी मंदिरात देवीच्या गेल्या आडमाळला तिथं 2 किलोमीटर तरी मी अशी गवतात दगडात काट्या कुट्यात अशी लोळायचे म्हणजे माझ्या कपड्याची मला सुधरायची नाही की माझ्या अंगाला काटे टोचतात का, दगडी लागतात का, खडे लागतात, असला काही विचार न येता मी अशी बिनसुद्धी लोळायची. आणि मग नंतर त्या भक्तांनी बघून मग थोडा मला गुण देत व्यवस्थित केलं. मग माझ्या अंगात देवी यायला लागल्यावर माझा देवीवर विश्वास नाही, माझा अंगात येण्या बिण्यावर असला विश्वास नव्हता. तर का नव्हता, ते गावाकडे पहिलं असं मोठ्या बायांचं याचं चालायचं. तर त्यांची मी नक्कल करायची, त्यांच्या हातावर कापूर ठेवायची. मग मला वाटायचं माझ्या अंगात कसं येईल. तर मला इतका प्रश्न पडायचा की अंगात म्हणजे काय, हे खरं असतं का, अशी स्वतःच्या मनाला स्वतःशी बोलायचे. आणि मग एक दिवशी देवीनीच मला कवल दिला की अगं अंगात येणं म्हणजे काय. तर मंदिरात गेले मी आणि देवीनी डोळं उघडलं आणि माझ्या हातात आरतीचं ताट
देवीनी डोळं साक्षात बाईगत डोळं उघडून असं बाईगत डोळं मी बघितलं. आणि दुसरी माणसं मंदिरात आली तर देवीनी डोळं झाकलं. झाकल्यानंतर म्हणले अगं अंगात येणं म्हणजे हे असं असतं, तुझी माझी दिव्य दृष्टी पडल्यानंतर हे असं अंगात येतं, ह्याला म्हणतात. मग माझा थोडासा विश्वास बसला की असं कसं होऊ शकतं. देवीने डोळं उघडून माझ्याकडे बघितलं आणि माणसं दुसरी आल्यावर देवीने डोळं झाकलं, हे कसं होऊ शकतं, हे चमत्कार नाही का. मग हे माझ्यासाठी चमत्कारच झाला. मग चमत्कार झाल्यानंतर देवी अंगात आली. आल्यानंतर आमच्या जाऊबाईंनी सांगितलं, दिरांनी सांगितलं की आता बाबा देवी अंगात आली, देवी म्हणते मला घरी न्या, तर आता काय करायचं. तर मी म्हणलं बाई देवी तर घरी नेईन, माझ्या घरी तर जागा नाही, पण एक तर नाही का एवढीचं घर देवी ठेवायची कुठं. मग म्हणलं मला एक देवीचा अनुभव पाहिजे. तर काय अनुभव पाहिजे. मग देवीलाच सवाल विचारला. तर देवीनी अंगात येऊन सांगितलं की अगं तुम्हाला घरी नेल्यानंतर तुला बघ मी काय चमत्कार देते. तर मी म्हणलं नाही घरी, पण एक आठ आहे माझी. तर म्हणली काय. तर म्हणली मी देवीला मालकाला सवाल करायला सांगितला की देवीला तुम्ही असं विचारा, मी तुला घरी नेईन पण माझ्या पुरीचं लग्न माझ्या मनासारखं झालं पाहिजे. तर हे तू करीत असन तर मग मुलीचं लग्न झाल्यावर मी तुला घरी नेईन. बर. मग देवीने सांगितलं हे घे अंगारा. आता अंगारा म्हणजे काय. तर ही गौरीची राख आता ती दिली. आता देवीने दिली, माझ्याच देवीने दिली, माझ्याच वाऱ्याने दिली, पण माझा विश्वास नाही ना त्या राखव की हे राखव लग्न होणार. हे असं कसं होऊ शकतं. ही राख चुलीतली आणि राख देवीने दिली, पण ह्या राखवर ते लग्न होणार हे माझ्या मनाला पटाना. मग तरी पण राख घेऊन आमचे मालक आणि मी घरी आलो. तर मग मला देवी बाबतीत मालकांनी साथ दिली. पहिली साथ नव्हती देत की नाही काय असं खोटं असतं, खरं नसतं, असं तसं. मग मला अजून वाटायचं की खरंच हे खोटं असतं. मग राग घेऊन दोघं जण घरी आल्यानंतर नाही देवीनी तिथं सांगितलं अगं मुलीचं तुझ्या लग्न ठरलंय, पण जाऊन बघ मुलीचं लग्न मोडलंय का नाही. मग आम्ही घरी आलो. माझा मेवना मालक मुलीच्या घरी गेली तर लग्न मोडलंच. मुलगा म्हणला मला लग्न करायचं नाही तुमच्या मुलीबरोबर, मला पसंत नाही. मग असं ठरल्यानंतर परत त्यांचाच भाऊ त्यांना बोलल्यावर 4 माणसं बोलल्यावर परत लग्न जमलं आणि मग तारीख बिरीख काढली. मग आमचे मालक मेवना तारीख काढाय आळंदीला गेले तर माझ्याकडं फक्त 18,000ची भिशी होती. 18 का 17,000ची भिशी होती. तर मालकन मेवना आळंदीला कार्यालय बुक करायला गेले तर 10 रुपये सुद्धा बसला नव्हते. 10 रुपये आमच्या मालकांकडं. तर माझ्या मेवण्याने ते 10 रुपये बसचे भरले, तिकीट काढलं. आणि मग मेवना घरी आल्यावर बहिणीला म्हणला अगं तुझी बहीण कशी लग्न करणार, आज 3 तोळं द्यायचं, लग्न करून द्यायचं असं ठरलंय आणि कशी तुझी बहीण लग्न करून देणार. 10 रुपये जर आमच्याकडे बसला नसेल तर विचार आम्हाला बी येणारच ना हो की कसं लग्न करणार. पण एक गोष्ट अशी झाली की लग्न ठरताना 5 तोळे मागितलं, पण हात जोडून विनंती की माझ्या जावयासारखा जावय सगळ्यांना लाभो. जावयांनी इतकी बी साथ आम्हाला दिली की बाजूला घेऊन सांगितलं 3च तोळं द्या, मी 2 तोळं देईन, असं तुम्ही त्यांच्या समोर 5 तोळं कबूल करा. जावयांनी साथ दिल्यानंतर लग्न ठरलं. लग्न व्यवस्थित झालं. आज बी 30 वर्षे झालं असतील मुलीच्या लग्नाला, पण जावयांनी का मुलीला मला 2 रुपयाची बांगडी भरायची गरज पडली नाही. का जावयांनी कधी माझ्या हट्ट केला नाही की मला हट्ट केला नाही की मी जावय म्हणून मांडव परतनी की दिवाळी की कुठल्याही सणाचा हट्ट केला नाही. माझी 2 मुलं त्यांच्या घरी दिवाळीला सुट्टीला गेली तर कपडे घेण्याऐवजी मी त्यांना मुलीला सांगितलं की अगं गणेश विकासला शॉर्टर घे. म्हणजे इतकीच परिस्थिती. पण मला त्या परिस्थितीची लाज वाटत नव्हती, रडू यायचं आणि आजही येतं त्या आठवणीचं
त्या आठवणी मी विसरली नाही. किती बी मोठी जरी झाली आणि किती बी माझ्याकडे वैभव आलं तरी मला जुन्या गोष्टीची आठवण आहे. शोटर पाहुण्यांनी घेऊन दिलं मुलांना माझ्या. लग्न बिग्न सगळं पुरीचं व्यवस्थित मार्गी लागलं. मग देवी घरी आणायची. मग देवी घरी कशी आणायची तर आयराचं 4,000 रुपये आले होते. मग 4,000 रुपये आयर ठेवला आणि देवीने परत माझी परीक्षा घेतली. देवीने इतकी परीक्षा घेतली की 4 वेळा मी परत त्या रस्त्याला गेले पण मला देवी भेटायची नाही, ते गुरु भेटायचे नाही. परत निम्म्या रस्त्यातून यायचे. 4 वेळा झालं. मग 5व्यांदा म्हणलं काय करायचं आता. आई गार हो, कावळा हो, चिमणी हो, काही हो, पण मला तुझ्यापर्यंत यायचं, मला तुझ्यापर्यंत ने. मग दुसऱ्या दिवशी उजडलं. एक गाडीवाला नातेवाईक दारात आला. तो नातेवाईक म्हणला काय बरं आहे का. मी म्हणलं पाहुणं बरं झालं तुम्ही आला, तुमची एमेटी देता का आम्हाला आजच्या दिवस. ते म्हणले का. मी म्हणलं मला देवीला जायची आडमाळला. दिली त्यांनी. निम्म्या रस्त्यापर्यंत गाडी नेली. निम्म्या रस्त्यापर्यंत आम्ही चालत गेलो. तिथून ते गुरु भेटले. गुरु भेटल्याच्या नंतर मग गुरूंनी तारीख काढली. 5 दिवसात म्हणजे कार्यक्रम करू आपण. 5 दिवसात कार्यक्रम देवीचा करायचा. मग 5 दिवसात कार्यक्रम. आमच्या लग्नाचं जागरण गोंधळ आमच्या घरी करायचं होतं. देवीचा कार्यक्रम मंदिरात करायचा होता. मग तो 4 दिवसात सगळी खरेदी करून तुम्ही आम्ही ह्यानी पैसे दे त्यांनी पैसे दे असं पैसे देऊन सगळ्यांनी मदत करून कार्यक्रम देवीचा केला. देवी घरी तामानात घेऊन आली आणि 2 पिठाचे डबे होते फळीव मांडलेलं. त्याच्यामध्ये तामान ठेवलं, त्याच्यामध्ये देवी ठेवली. 6 फरशाचं माझं घर आणि 2 पत्र्याचं. डोक्यावर 2 पत्रे, कडनी रिपाड, हे घर. आणि ह्या घरात माझ्या देवी आली. आणि देवी यायच्या आधी हळदी कुंकाच्या अशा राशी लावल्या होत्या देवीने. राशी लावल्या तर त्या उजडल्या मी बघितल्या राशी. तर मला असं वाटलं त्या कुणीतरी दुश्मनानेच माझ्या दारात राशी लावल्यात हळदी कुंकाच्या. तर 20 वर्षांनी देवी माझ्या अंगात आल्या. 20 वर्षांनी देवीने सांगितलं अगं मी तुझ्या घरात येऊन तुझ्या दारात हळदी कुंकाच्या राशी मांडून गेले तरी तुला माहित नाही. तर मला काय देवाचा एवढा अभ्यास नव्हता त्यामुळे त्या राशींचं खरं वाटलं. पण ह्या माझी देवीने लावल्यात हे नव्हतं खरं वाटलं. दुश्मनाने ठेवल्यात हे वाटलं होतं. कारण विचार असतील तसंच आचार ना. असं झाल्यानंतर मग देवी घरी आणल्यावर मी आधीच केळीची गाडी लावित होते. केळीची गाडी मी 12 वर्षे लावित होते. माझ्याकडे लायसन केळीचं होतं. मग केळीची गाडी लावता लावता देवीने सांगितलं घरी आल्यावर देवी केळीची गाडी बंद कर आणि दरवाजा उघडा ठेव. आता आईला विचारलं आमच्या मालकांनी की आई आता तू आली, आम्हाला एवढं कर्जबाजारी आम्ही झालोय, मग आता लोकांचं 2 रुपये आम्हाला फेडायचं, मग दोघांनी दुईकून कष्ट केलं तर फिटतील ना. देवी म्हणली तुला 2 रुपये लागणार, मी देईन, पण दरवाजा उघडा ठेवायचा. मग केळीची गाडी बंद केली. केळीची गाडी बंद केली. मोठं पोरग रिक्षावर जायला लागलं. बारकं पोरग गॅरेजला जायला लागलं. मानभाव देवी मग एक त्या बाईची असा देवीने अनुभव दिला 1 महिन्यातच की 2 किडन्या फेल झालेली एक बाई माझ्याकडे देवाला आली. तर मला काय सांगावं हेच मला कळाना की काय सांगायचं या बाईला. किडन्या तर हिच्या फेल झाल्यात म्हणून डॉक्टरने सांगितले. आता ती रडती, तिचा नवरा रडतोय, पण मी काय सांगणार हिला. पण मी देवीवर चांगारा घेतला. आई हिला जर काय अंगरोग असेल तर तिला दवाखान्यात जायचा रस्ता मोकळा कर. आणि हिच्या किडण्यात जर म्हणजे हिच्या खरोखर किडण्यांना जर काय देवाधर्माचं असेल तर हिला महिन्यात क्लिअर कर. तर देवीने तिला महिन्यात क्लिअर केली. तर मग मला जरा अजून कळू लागलं की हिला नेमकं काय झालंय. आपण म्हणतो हे देवाधर्माचं काय अंगात येणं बिणं खरं नसतंय, पण माझ्या बाबतीतलं खरंय. मला माहिती जगाचं खरं आहे का खोटं आहे हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या बाबतीतला जो अनुभव आहे तो माझ्या बाबतीतला क्षणून क्षण मरण त्या दिवशी मी विसरण. पण माझ्या देवीनी माझ्या आईनी जी बी मला साथ दिली मी हे विसरू शकत नाही. पहिलं कोडं माझ्याकडं किडनी फेल झालेलं आलं. 1 महिन्यात बाई नीट झाली तर ती 30 वर्षांनी वारली. मग पुढे गेल्या किडण्या. मग अशी हळूहळू माझ्याकडे लोक देवाला यायला लागली.
तर आजूबाजूची लोक म्हणायची डोंगा नेती, सोंग करती, अंगात येण्याचं आणि देवाचं बघती. कशाचं देव आला हिच्याक? कालपर्यंत केळीची गाडी लावित होती ना आता हिच्याक देव आला, आता हिच्याक देव आला. पण माझ्या मुलांना अनुभव होता, विश्वास होता, मालकाला विश्वास होता, मला विश्वास होता. मग दारात बसून अशा शेजारी पाजारी बायका, मी पहिली स्वारगेटला राहत होते घोरपडी पेटत, तर शेजारी पाजारी बायका अशा निंदा करायच्या. तर अशी गाडी करून माणसं आणायची. एखाद्या माणसाला काय जर झालं तर गाडी करून आणायची. अशी 4 माणसं हातावर त्या माणसांना उचलून घरात आणायची आपल्या. आणि जाताना ती माणसं आजारी जे पेशंट असेल ते जाताना चालत जायचे. माझ्या काही विद्या नाही, कधी मी कुणाला टाचणी दिली नाही, कधी लिंबू दिलं नाही, कुणाला उतारा केला नाही, कुणाला काही नाही. फक्त माझ्या आईने हळदी कुंकाव माणसं 1000 माणसं नीट केली असती. ते फक्त हळदी कुंकाव. कसलीही माझ्या काही विद्या नाही, काही नाही, ज्ञान नाही, ज्ञान नाही, वाचा येत नाही, लिहायला येत नाही, सही येत नाही. पण माझ्या मनापासून नंतर इतका विश्वास देवीवर बसला की आदिमाया शक्तीने इतकी माणसं नीट करायला सुरुवात केली तर माझं एवढीसं घर तर घरात जागा व्हायची नाही. मग 1000 रुपयावर या धायरी गावात, धायरीतला माणूस माझ्याकडे देवाला येत होता. आणि देवाला येता येता म्हणला, मावशी अहो केवढे घर तुमचं लहान, किती घर लहान, कशी माणसं बसणार. म्हणलं काय करू दादा, अहो मुलं अशी सर्व्हिसला नाही, मालक सर्व्हिसला नाही, आम्हाला जमीन नाही, कुणाचा आधार नाही, काय करणार आम्ही. म्हणले कुठंतरी फ्लॅट घ्या. मी म्हणलं फ्लॅट नको, मला आवडत नाही फ्लॅट, जागा, माझी इच्छा आहे जागा कुठंतरी घ्यावं. मग जागा घेतली. त्या माणसाने जागा दाखवली. तर इथं ह्या आंबाई दऱ्यात दिवसा माणूस थांबत नव्हतं. दिवसा 5 वाजेपर्यंत शेताला माणसं यायची. 5च्या पुढे इकडं कुत्रं सुद्धा फिरकायचं नाही, तर माणूस कुठलं नजर पडायचं. अशा ठिकाणी मी 3 गुंठ जागा घेतली, 5 गुंठ जागा घेतली. 5 गुंठ म्हणजे आता 2.5 गुंठ घेतली, पहिली 2 गुंठ घेतली. आणि मग जागा 2 गुंठ घेतली आणि मग घर बांधलं. घर बांधल्यावर घर बी अशा परिस्थितीत बांधलं की देवीने, आता ह्यो एक साक्षात्कार असा झाला की मुलीला 4था दिवस मुलगी म्हणली, आई मी पुण्यात आज येणार आहे मावशिक, तर गॅलरीत मी आले तर चालन का. अगं नको येऊ बाई, प्रश्न पडायचा. एकीक मुलीला नाही म्हणावं तर वाईट वाटन, एकीक देवीक बघितलं तर असं वाटायचं देवीला काय वाटन. मग दोघींच्या मध्ये मला विचार पडला. देवीला 4 वेळा हात जोडलं की आई मुलीला येऊ दे, 5 मिनिटं मुलगी थांबणार आहे, पण जिनेच्या वर येऊ दे. मग मुलगी 4थ्या दिवसाची आली. देवीला हात जोडलं. देवी 15 दिवस काय बोलली नाही. आमुष्याला देवी बोलवून घेतल्यावर देवी म्हणली, तुला मी प्यारी का तुझी मुलगी प्यारीले. म्हणलं तू. मग मुलीला का वर घेतली. अगं मुलगी आई काय म्हणायचं. मग आमच्या मालकांनी सवाल केला की आज मुलीला 4थ्या दिवसाची जर तू वर येऊन देत नाही तर उद्या मुलांची लग्न झालं तर आम्हाला तर राहायची अडचणच आहे, काय करणार आम्ही. मग देवी म्हणले, बघ तुझ्या जाग्याची मी सोय करीन, तुझी अडचण दूर करीन, मी अडचण तुमची खपवून घेणार नाही. मग काय करणार तू. आम्हाला कळलंच नाही हो लवकर. मग बरोबर जागेवाला माणूस आला आणि जाग्याचा आमचा व्यवहार झाला. 1000 रुपयात जाग्याचा व्यवहार झाला. एक डायरी त्या जागेवाल्याक, एक डायरी माझ्याक. 70,000 जागा घेतली. 70,000 गुंठा अशी 2 गुंठ जागा घेतली. आणि त्याच जागेवर आता 18 लाखांनी जागा आम्ही घेतली, 2.5 गुंठ परत. आणि मग जागा घेतली, घर बांधलं, इथं राहायला आलो. आता असं वाटलं की परत पोरं पुण्याला कामाला जायची, देवाला येणारी माणसं थांबणार, देवाला कसं काय ना 200-300 रुपये मिळायचं, दूध भाजी भागायची. आता काय करायचं. पण देवीने एक शब्द दिलता, 2 रुपयाची मी तुझ्या काळजी करीन, पण 2 रुपये कुणाक मागायचा नाही. आज 35 वर्ष तोच शब्द माझा आहे की देवीने सांगितलंय ना कुणाक मागायचं नाही. मग आज तागाई 1 रुपया कुठल्या येणाऱ्या भाविकांना सांगितलं नाही की तुम्ही इथं नारळ आणा का अगरबत्ती आणा का तुम्ही इथं 2 रुपये ठेवा. हे नाही, सरळ सरळ मताने काम करायचं, बस एवढं डोक्यात. मग झालं, घरी इथं राहायला आलो. मग आता काय करायचं, माणसं नाही काय नाही. म्हणलं वाटाणा खुरपाया जायचं. मग 50 रुपये रोज
असं म्हणलं काय घरात बसून करायचं, जायचं 50 रुपये रोजाने कामाला. मग मंगळवारी विचारून आले, सोमवारी विचारून आले आणि मंगळवारी कामाला जायचं. मंगळवारी कामाला जायचं ठरवलं. तर मंगळवारी देवपूजा केली, तामानातलं पाणी वताय माघारी फिरले, तर एक बाई आली. तिच्या कपाळाला आडवं कुंकू, हळद आणि डोक्यावर पिशवी, आणि तिच्या माग 12 लोक आणि मूर्ची बाई 13वी. म्हणली इकडं रस्ता जातो का हो? मी म्हणलं नाही, इकडं नाही. तुम्ही मावशी कुठून आलाय? म्हणले कोण या रस्त्याने? म्हणलं हेच वरच्या रस्त्याला जायला रस्ता आहे, इकडं नाही, इकडं लय चिखल आहे. म्हणली मला पाणी देते का ग बाई? म्हणलं देते. म्हणून ती देवाला नाण्या मावळून लोक आलेली होती. तर त्यांना बघून मला इतकासा आनंद झाला. पण पुढची बाई कोण आहे हे मला कळलं नाही. की साक्षात देवी माझ्या घरी आली ती माणसाला घेऊन, हे नव्हतं मला कळलं. मग मी म्हणलं त्या पुढच्या बाईला म्हणलं जाग बाई पाणी आण तांब्यावरून. पाणी आणलं. तिने म्हणली कुठं गेल्या मावशी पाणी द्यायला? मी म्हणलं बाई इथं मावशी होत्या, कुठं गेल्या? इथं मावशी होत्या, कुठं गेल्या? मावशी गायब झाल्या, मावशी गेल्या. आणि मग ही लोक देवाला आली. मग देवाला आली तर आजपर्यंत इथं 17 वर्ष झालं आम्हाला आलेलं. 17 वर्षात इतकी बी इथं माणसं देवाला यायला लागली की देवानी इतकं ह्या मायमाऊलीनी इतकं भरून दिलं. तर ह्या अंबाई माता धायरीची, तर ह्या अंबाई माताची बी आम्ही पूजा करायचो आणि आमच्या देवीची काळकाईची बी पूजा करायचो. काळकाय काळूबाई ह्यांची पूजा करायचो आणि दोघींची कपडे साड्या धुवाय एकत्र. तर इतकं मनाला आनंद व्हायचा की दोही देवांच्या साड्या आपल्याकडे धुवाय. बघा ना ही आदिमाया शक्ती मग खरी का खोटी हो? माझ्या बाबतीत खरी, लोकांच्या बाबतीत काही असू द्या. माझ्या मानव सुरी जरी कुणी ठेवली तरी मी सत्यच सांगन की आदिमाया शक्ती ही खरी म्हणजे खरी. फक्त लोकांनी अवलंबून असतं. डोंग स्वांग मागणं घेणं करणं, गळ्यात ढिगभर दागिनं घालणं, हे सगळं कसं आहे देवाचं नाव खराब का होतं? तर तुम्ही आम्ही करते. देव दगडाचा आहे, पण दगडाचा देव बोलता भक्तीने होतो, शक्तीने होतो, नावं ठेवून नाही. आत्मविश्वास जर असेल तर काही होऊ शकतं. तर माझ्या बाबतीत अशी घटना घडली. माझ्या 2 मुलांची लग्न झाली. जसं जसं माझी आई सांगत तसं तसं मोर घटना घडत गेल्या. आज 2 सुना आहेत, 2 मुलं आहेत. मोठ्या सुनाचं नाव मोहिनी आहे, बारक्या सुनाचं नाव सोना आहे. मोठ्या मुलाचं नाव गणेश आहे, बारक्या मुलाचं नाव विकास आहे, मालकाचं नाव स्वपन आहे. 4 नातुंड आहे, 6 नातुंड. मुलीची 2, मुलांची 4, अशी 6 नातुंड. आता मुलीच्या मुलाचं लग्न ठरलंय. काय सगळं एवढं भरभरून दिलंय देवानी मला, इतकं भरभरून दिलंय की माझ्या इतकी शेवा देवीला काय आवडली असेल मला माहित नाही, मला माहित नाही. पण तिने का माझ्या एवढं प्रेम केलं असेल, का प्रेम केलं असेल तिलाच माहित. की तिने मला आई म्हणून आठवून दिली नाही का वडील म्हणून आठवून दिलं नाही. कुठली गोष्ट मी 3 जोडाची साडी नेसत होते, माझ्या कानात कधी नसायचं, माझ्या गळ्यात कधी नसायचं, माझ्या पायात जोडवी कधी नसायची, इतकीच परिस्थिती. आज सगळं सगळं मला माझ्या आईने दिलं, सगळं दिलं, कुठेही मला कमी केलं नाही. आणि माझं मुलं घरातला परिवार इतका बी व्यवस्थित आहे की सगळी माझी आईची सेवा मनापासून करतात. मोठ्यापासून तर माझी बारकीनाथ 5वीला आहे, तिच्यापर्यंत. म्हणजे कुठल्या मुलाला सांगायला लागत नाही की आईला जेव्हा निवद दाखवा का अगरबत्ती लावा का न लावा. सगळी मनापासून सेवा साखरी करतो आणि मनापासून भाविक इथं येतो. कार्यक्रमाने मला बोलायची, माझ्या परिस्थितीची संधी बोलायला दिली, त्यामुळं मी तुमचे सगळ्यांचे आभारी आहे. मनापासून सगळ्यांचा आभार मानते की तुम्हाला मला हे चान्स, हे चॅनलवर बोलायचा चान्स, मला वेळ मला आली
ते काही असू द्या, मला बोलता येत नाही, म्हणजे असं नाही का जास्त, पण मला एक म्हणायचं, मला माझी आई जे बी काय करती ते उंच भरारी मारून माझी आई नेती. आज इथं शेजार पाजार आम्हाला आत्ता बी नाही, तरी पण ह्या 2 माऊल्या कुठून आल्या का माझ्या आईने आणल्या हे मला माहित नाही, पण माझ्याकडून हे वधवून आज घेतलं, त्यामुळं धन्य. म्हणजे कुणाला वाटणार बी नाही हो आता की मी हे म्हणजे इतका त्रास काढला आणि मी इतक्या त्रासातून मोठी झाले. नाही वाटत लोकांना. लोकांना फक्त वाटतं कसं माहितीये का, तुमचं चांगले आमचं बी चांगलं व्हायला पाहिजे, पण भक्तीशिवाय नाही हो. हे भक्तीशिवाय नाही, भक्तीशिवाय नाही. हे सजासजी कुठल्याही गोष्टी मिळत नाही. देव म्हणजे असं आहे का, बटन लावलं की लाईट लागली, झिजावा लागतं पहिलं, झिजावा. आणि मी तेवढी झिजले. आज 10 वर्षे 14 तास चालायचं. पोरं दुसऱ्यांच्या घरी ठेवणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे. म्हणून प्रत्येक माणूस येणाऱ्याला तांब्याभर पाणी, कब्बर चाय, मुलींना सुनांना एकच सांगून ठेवते, श्रीमंती बघून नाही माणसं आपली येत, अडचण आहे त्यांच्या मागं म्हणून माणसं येतात, म्हणून येतात. तर त्यांचा पहिला आत्मा शांत करायचा. काय देव तुम्हाला कुणी पाहिलाय देव? देव आपण म्हणतो, पण कुणी पाहिलाय देव? आत्मा हाच भगवंत आहे, आत्मा हाच देव आहे, आत्मा हाच देवी आहे. तुम्ही ह्यातूनच ओळखाय शिका, माणसं वाचाय शिका. काय दुसरं वेगळे